कॉकरोच जनता पार्टी ही नेमकी भानगड काय आहे? सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. इंस्टाग्रामवर आणि इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याच्या फॉलोअर्सचा प्रचंड ओघ सुरू असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मग नेमकं कॉकरोच जनता पार्टी ही काय भानगड आहे? हा एखादा नवीन राजकीय पक्ष आहे की सोशल मीडियावरचा एखादा ट्रेंड आहे? याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बनावट पदव्या वापरून नोकरी मिळवणाऱ्या प्रवृत्तीला कॉकरोचची उपमा दिली होती. संबंधित न्यायाधीशाने नंतर स्पष्टीकरण दिले की ही उपमा फक्त बनावट पदव्या घेणाऱ्यांसाठी होती, सर्वसामान्य बेरोजगार तरुणांसाठी नाही. परंतु सोशल मीडियावर अनेक तरुणांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत अनेक रील्स आणि मीम्स बनवून आपल्या भावना व्यक्त केल्या. या तरुणांपैकीच अभिजित दिपके नावाच्या एका मराठी तरुणाने इंस्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आणि तरुणांना सहभागी होण्यासाठी एक गुगल फॉर्म शेअर केला. या गुगल फॉर्मच्या माध्यमातून लाखो तरुण या पार्टीचे सदस्य होत आहेत. यामध्ये अनेक मोठ्या नामांकित व्यक्ती देखील सदस्य झाल्यामुळे सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा सुरू झाली आणि पाहता पाहता या पार्टीची फॉलोअर्सची आणि सदस्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील 4 दिवसात या पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल 13 मिलियनपर्यंत पोहोचली आहे आणि फॉलोअर्सचा असाच ओघ सुरू राहिला तर काही दिवसातच ही CJP म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी इंस्टाग्रामवर देशातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी पार्टी म्हणून ओळखली जाण्याची शक्यता आहे. मग या पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके नेमका कोण आहे? अभिजित दिपके हा महाराष्ट्रातील एक मराठी तरुण असून त्याने पुण्यामध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले व नंतर तो अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात पुढील उच्च शिक्षणासाठी गेला. तेथे त्याने जनसंपर्क या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे 2020 ते 2022 दरम्यान त्याने आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया आणि निवडणूक प्रचार यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावली. 2019 ते 2021 या काळात त्याने दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कम्युनिकेशन्स फेलो म्हणून काम केले. सद्यस्थितीला देशातील तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, त्यांच्यापुढील समस्या, बेरोजगारी, त्यातून येणारी वैफल्यग्रस्तता, नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत झालेला पेपरफुटीचा प्रकार, एकूणच व्यवस्थेतील उणिवाबद्दल तरुणांमधील रोष व्यक्त करण्यासाठी अभिजित दिपके यांनी ही कॉकरोच जनता पार्टी सुरू केली. या पक्षाला त्यांनी आळशी आणि बेरोजगारांचा आवाज असे संबोधले. या पक्षात सामील होण्यासाठी व्यक्ती बेरोजगार असावी, त्याचबरोबर स्वभावाने आळशी असावी आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असावी, त्याचबरोबर व्यवस्थेवर टीका करण्याची, राग व्यक्त करण्याची कला अवगत असावी, अशा त्यांनी अटी ठेवल्या आहेत. उपरोधिकपणे सुरू झालेल्या या मोहिमेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे की देशातील अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी देखील याची दखल घेतली आहे. सध्या तरी या डिजिटल चळवळीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जेनझी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणांची फॉलोअर्सची संख्या दररोज मिलियनमध्ये वाढत आहे. परंतु हा इतर सोशल मीडियाप्रमाणे एक ट्रेंड आहे की असंतुष्ट तरुणांचा आवाज बनणारी एक चळवळ असेल की ही चळवळ एखादा राजकीय पक्ष म्हणून उदयाला येईल? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. परंतु सध्या तरी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीने प्रचंड धुमाकूळ घातला आहे, हे मात्र नक्की. हा माहितीपर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अद्ययावत आणि अपडेट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.